श्री स्वामी समर्थ. तर मी निशू. आज आपण बनवतोय मस्त असे कुरकुरीत बटाट्याचे काप. सगळ्यात आधी बटाटा असा छान गोल 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 मी चिरून घेतलेला आहे. आता त्याला मॅरिनेट करण्यासाठी लाल तिखट, मीठ, हळद, हिंग पावडर आणि इथे मी पावभाजीचा मसाला वापरते. तुम्ही अजून कोणता मसाला, जिरेपूड, धनेपूडसुद्धा वापरू शकता. हे छान मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी एक 10 मिनटं ठेवून दिलं. इकडे रवा घेतलेला आहे, त्याच्यात लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता जे बटाट्याचे काप आपण मॅरिनेट केले होते ते ह्या रव्यामध्ये छान कोटिंग करून घ्यायचे, कारण रव्याने जी क्रिस्पी टेस्ट येते ना ती खरंच खूप छान लागते. आणि इथे मी शॅलो फ्राय करते. हे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आणि मला असं वाटतं की हे ना थोडेसे क्रिस्पी करायचे, कारण तो क्रिस्प येतो ना तो रव्याचा आणि त्या बटाट्याचा, तो खरंच खूप भारी लागतो. तर आजचा मेनू एकदम सिम्पल होता, वरण आणि भात. सो विचार केला काहीतरी झन्नाट बनवूया त्याच्यासोबत, म्हणून बनवलेले आहेत हे बटाट्याचे काप. तर तुम्हीसुद्धा हे तुमच्या घरी नक्की ट्राय करू शकता आणि तुम्हालाही ते जास्त आवडतील. फॉलो फॉर मोर.